शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शरण चरणजी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाना व्यासुभटा विठाला विठा। काहीच नेने थोडा इको राहू दे अजून बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ऐके वचन कमळापती मज रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी नागेंद्र हराय त्रिलोचनाय बोला नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराणे ऐसी गरजती पुराणे आकारण करुणा वरदालय। भक्तवांच्या कल्पतरूपण परमात्मा महाकैवल्याचे जडजी भगवान श्री ज्ञानोबा आहे। वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीमंत श्री जगद्गुरुपराय आदी करून सर्व संतांच्या चरणार विधी नतमस्तक होऊन या ठिकाणी सुरू असलेला आता थोडा इको कमी केला तरी चालतो बरं का थोडा इको कमी केला तरी चालतो। आता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गीता जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेला हा गेल्या जवळपास 11 वर्षापासूनचा अखंड सप्ताह आणि चालू वर्ष हे जवळपास तपपूर्ती आहे 12वे वर्ष आहे आणि तपपूर्ती करत असताना समस्त भाविक भक्त या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये
श्री गीता जयंतीच्या निमित्तानं वैष्णवभक्त सद्गुरू बजरंग तत्याचे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाद्वारा आणि समस्त करकंबकर ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यासोबतच हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग परमात्म्याच्या अर्थात श्री विठ्ठल मंदिरामध्ये कसबा पेठेमध्ये हा परम उत्साहानं आणि भक्तिभावानं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि नामयज्ञ या यज्ञामध्ये सगळ्यांनीच खऱ्या अर्थाने तनमनानं सहकार्य नोंदवलेलं आहे। यथामती अजून आपण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार आहोतच, परंतु कनकंबा मातेच्या अधिवासानं कृपा आशीर्वादाद्वारा आणि पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं सुरू असलेला हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे आदरस्थान गुरुतुल्य श्रीकांतजी महाराज आरोळे यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही तपपूर्तीची साधना मोठी गोड आहे आणि तपपूर्तीला साजावं शोभावं असं सुंदर पद्धतीचं नियोजन आणि वातावरण विठाला कार्यक्रम तपपूर्तीकडे चालला की खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाचे 12 वाजलेले असतात। लक्षात आलं का तुमच्या? सप्ताहाला पहिल्या वर्षी जी चढाई असते लोकांची ती 12व्या वर्षापर्यंत जाता जाता त्याच्यात 12 वाजले असतात आणि मग खऱ्या अर्थानं मी काही ठिकाणचं तुम्हाला सांगतोय, मी अशा बहुगर्दीमध्ये अशा वातावरणामध्ये एवढं सुंदर पद्धतीचं नियोजन आहे। मग तपपूर्ती करत असताना जेवढ्या संख्येनं पुरुष असायला पाहिजे त्याच्यापेक्षा काही पटीनं अधिक महिला आहेत। आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे सर, बरोबर? या महिला मंडळींसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण 7 ते 9 हा थेट मालिकांचा वेळ आहे, बरोबर आहे? थेट कशाची वेळ आहे? होई मालिकांची वेळ आहे। गेल्या 7-8 वर्षामध्ये मी फार मालिका बघितल्या, म्हणून मला कीर्तन वाढवून मिळायला लागली, कारण मालिका बघितल्यानंतर मालिकेमध्ये काय घडलंय ते कीर्तनात बोललं की बायांना वाटतं का असे ना तिकडची मालिका जरी हुकली तरी हिथं मालिकेतलं निघलं, बरोबर आहे? त्याच्यामुळे लोकांना कौतुक वाटतंय त्या गोष्टीचं, आनंद वाटतो त्या गोष्टीचा लोकांना। पण अलीकडं काय झालं की रंग माझा वेगळा मालिका बंद झाली आणि बायकोनं तांब्या हाणला टीव्हीवर, टीव्ही फुटली, त्या दिवसापासून टीव्हीच नाही आता। आता कुठं बघायचं? शेजाऱ्यात जाऊन बघायची सोय आता लागली। तुम्हाला सांगतो, विनोदाचा भाग वजा करा, पण अत्यंत कमालीची उपस्थिती महिलांची आहे। तुम्हा सर्व माता भगिनींच्या चरणारविंदी मी या ठिकाणी नतमस्तक होतो, विनम्र भावनेनं वंदन करतो, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी या न्यायानं आज आपण म्हणजे जेवढा मंडप सुंदर पद्धतीनं सुशोभित आहे तेवढ्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत महिला भगिनींची उपस्थिती ही कमालीची गोष्ट आहे। नाहीतर मंडपाचा आकार असतो 7 आणि तिथं बायका असतात 8, बरोबर? कळालं का तुम्हाला? पण तसं काही आपल्याकडे नाही। अत्यंत अतुलनीय चांगल्या पद्धतीची उपस्थिती महिला भगिनींची आहे। की माझ्या डाव्या बाजूला समोर उपस्थित असलेल्या पुरुष मंडळींच्याही चरणारविंदी या ठिकाणी मी विनम्र भावनेनं नतमस्तक होतो। टाळकर यांच्यामध्ये आपल्या भागाचाच गुण आहे की काय कोणाला उतुंग टाळकरी असतात, उतुंग टाळकरी, बरोबर आहे? उतुंग आता तुमच्या गावामध्ये काय टाळकरी कमाली? नांदोऱ्यासारखं गाव असेल, पेह्यासारखं गाव असेल, निमतवाडीसारखं गाव असेल, अशी काही गाव आहे ज्या गावामध्ये हे टाळकरी कमालीचे टाळकरी भरपूर, महाराजांचं गाव असेल, बरोबर आहे? खेड भोसरी असेल, देवडे असेल, या भागालाच तुम्हाला सांगतो त्या कारणांचा जर शोध घेतला तर असं आपल्या लक्षात येईल की मराठवाडा जो आहे तो सगळा इकडनं जातो ना, बरोबर आहे? सगळा मराठवाडा कुठून जातो? आपल्या बाजूनी जातो आणि या बाजूनी संपूर्ण मराठवाडा जात असल्यामुळं किंवा अजून इकडचा काही नगरचा पट्टा किंवा इतर काही सगळे भाग या दिंड्या वारकरी जात असल्यामुळं साहजिकच दर 4-6 महिन्याला, दर महिन्याच्या एकादशीला, आता उद्या एकादशी आहे, आपल्याला महिना वारकरी यांची काय घडतात? दर्शन घडतात। नकळत घडलेल्या दर्शनाचं सुद्धा पुण्य असतं, नकळत घडलेल्या नाही। आवर्जून दर्शनाला गेलं पाहिजे, पण आवर्जूनही दर्शनाला न जाता जर सहज जरी दिसलं तरी त्या दर्शनाचं काय आहे? पुण्य आहे। या न्यायानं आपण भाग्यवान या अंगाने आहोत की आपण पंढरपूर तालुक्यामध्ये आहोत, पंढरपूर तालुक्यात आहोत। पंढरपूर तालुक्यात असल्याचा परिणाम
या पंढरपुरामध्ये जगाचा बाप आहे, जगाचा मायबाप, दिनाची माऊली आजी म्या देखील हा इथंच आहे. आणि हा इथं असल्याचा परिणाम आपल्यावरती सहज पडतो. हे बघा, तीर्थक्षेत्रामध्ये नुसतं जरी राहिलं तरी सातत्यानं आपल्या कानावरती टाळांचा आवाज पडतो. नुसतं जरी राहिलं तरी तिथं एखादा कसाही जरी राहिला आणि कसाही जरी राहिला, बरोबर आहे, कसाही जरी राहिला आणि कसाही जरी राहिला तरी त्याच्या कानावर काय पडणार आहे? हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बरोबर आहे ना? हा, म्हणजे ताल घालतात की नाही लगे? त्याचं कारण हे आतमध्येच आहे आमच्या. आणि कौतुकाची गोष्ट समितीला या अनुषंगाने आहे. म्हणजे ज्यांनी हे नियोजन केलं ही सोपी गोष्ट नाही बरं का. मग एखादी गोष्ट चालू करणं फार सोपं आहे. चालू करायला काय लागतंय? चालू करणं सोपं आहे, पण ती तपपूर्तीपर्यंत वाटचाल करणं अवघड गोष्ट आहे. आणि मला वाटतं संतांचा उद्देश होता की सगळे जण एका छत्राखाली आणायचे. संतांचा उद्देश आहे. न जात न धर्म न पंथ न पक्ष न काय, काहीच नाही. संतांचा उद्देश आहे यच्च यावत मानव समाज एका छत्राखाली आणायचा आहे. आणि हा आणण्यासाठी न कुठल्या जातीचा, न कुठल्या धर्माचा, न कुठल्या पक्षाचा, न कुठल्या पंथाचा, न कुठल्या विचारधारेचा एकाही बाजूचं बाजारगुंगे पण सोबत न ठेवता आम्ही वारकरी म्हणून एकत्र येत आहोत. मला वाटतं एक आदर्शवादी हा नामसप्ताह आहे. तुम्हा सगळ्यांनीच एकदा जोरदार टाळ्या समितीसाठी वाजवा. एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करत असताना कुठल्याही प्रकारचं लेबल या ठिकाणी कोणाच्या कपाळावरती नाही की आम्ही याचे आणि आम्ही त्याचे नाही. ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे सकल जाती धर्माची माणसं या नामसप्ताहासाठी झगडतायत. हे मी अभ्यासांती सांगतोय, कारण मी फिरत असताना ज्या गावात जातो तिथला चाकाचोळा आधी घेतो आणि तो घेतलाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? जिथं आपण चाललेलो आहे तिथला चाकाचोळा अगोदर घेतला पाहिजे. आज टाळकऱ्यांमध्ये एका गावचा टाळकरी नाही बघा. बरोबर आहे की नाही? टाळकऱ्यांमध्ये सुद्धा एका गावचा टाळकरी नाही. मी मगाशी सांगितली त्याही पेक्षा अधिक अजून मला जाधववाडी असेल, बारडी असेल, भोस असेल, खेड भोस असेल, इकडं काय पुन्हा इकडं काय गारडी वगैरे आहे ना अजून. अशी काही गावं असतील ज्या गावांच्या मधून वेगवेगळ्या भागातले टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे नांदोऱ्याचे कुंभार महाराज, बरोबर आहे की समाधानचे महाराज कुंभार, बरोबर आहे. महाराजांची उपस्थिती आहे, पावन उपस्थिती आहे सगळ्या. आणि खरं तर तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्या सोबतचे आमचे विद्यार्थी आता रोज आमचं कामच आहे, पण हा बालचमू सुद्धा बघा ना किती सुंदर पद्धतीने उभा आहे. म्हणजे अनेक बुद्धीचे जरी तरंग असले, अनेक बुद्धीचे तरंग आणि सगळ्याचे वेगवेगळे रंग, बरोबर आहे, तरी सुद्धा एका तानात नाचण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आता मला राहावे ना उड्या मारायला, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो बरं, उड्या आता मारायच्या नाहीत. मग काय डोक्यावर फेटा उड्या मारायच्या का काय? डोक्यावर पटका आला, दात हलायला लागली, केस गळायला लागली, मग उड्या मारायच्या का काय? हो, कीर्तनामध्ये अरे कीर्तन हीच नाचण्याची जागा आहे. कीर्तन ही कशाची जागा आहे? नाचण्याची जागा आहे. आणि नाचवणारी दोनही माणसं आपल्या बाजूला आहेत बघा. परमश्रद्धेय परमादरणीय मृदंगाचार्य आमचे, अर्थातच गुरुबंधू, अत्यंत सुंदर पद्धतीनं ज्यांचं वादन आहे आणि त्याही पेक्षा अधिक गोड ज्यांचा स्वभाव आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रावर फिरत असताना ज्या आमच्या सोबत असतात, हरिभक्तीपरायण नाईक नवरे सर यांच्याही चरणारविंदी या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे. आणि आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू कृष्णा महाराज पवार या दोघांच्याही खरं उपस्थितीमध्ये नामदेवरायांचं पहिलं प्रमाण समोर येतंय आपल्या कीर्तनाच्या अनुषंगाने. विठ्ठल विठ्ठल
म्हणजे आम्ही बोलत नाही कीर्तन ही नाचण्याची जागा आहे. कारण अनेकांनी सांगितलं नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया. अरे इथं नाचायचं नाही तर नाचायचं कुठं? काहींनी कीर्तनात नाचण्यावर प्रतिबंध घातला. कीर्तनात नाचू नका. अरे नामदेव नाही म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी. एक दुसरं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता. बोला. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजता शिंदे आपुल्या नाचत. मी नाचण्यावरती सगळ्या संतांनी कोटेशन दिले. सगळे संत सांगतात. आता मी दुसरं प्रमाण सांगितलं होतं नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या. अरे काही जण म्हणतात कीर्तनात नाचू नका. अरे देवाचं धोतर ज्यावेळेस गळलं तेव्हा देव काय करत होता? नाचतच होता ना तो. नामदेव कीर्तन नाचण्याची जागा आहे. गाये हा नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. बस झाली की 5-6 प्रमाण जास्त कशा. अहो सगळ्या संतांनी सांगितलं इथं आल्यानंतर ही जागाच याची आहे की बेधुंद होऊन जातो माणूस वारकरी. अर्थातच देहभान हरपत आणि हरपलेलं देहभान त्यांना तन कीर्तन शब्दामधले अनेक फोडी आहेत कीर्तनाची. कीर्तन शब्दाचे अर्थ कीर्तन शब्दाचा अर्थ नामस्मरण. बोलायचं नाही इतकंच बस. कीर्तन शब्दाचा अर्थ नामस्मरण. कीर्तन शब्दाचा अर्थ नामाचं चिंतन. पण त्या शब्दाचा शब्दशः जर अर्थ घेतला तर त्याच्यामध्ये तन बाजूला निघतं. तन आणि या तनाची अवस्था किर्र होणं यालाच म्हणतात कीर्तन. या शरीराची अवस्था ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. कीर्तनाचा अंग
कीर्तन त्याला म्हणतात आणि कीर्तन ही एकट्याचीच भावना नाही, नोहे हा एकल्याचा खेळ. 1500 रुपयाचे हे कोण आहेत सगळे? 1500 रुपयाचे हे सगळे कोण आहेत? तो हा अधिकारी हेच आहेत ना 1500 रुपयाचे, बरोबर आहे नाही? कीर्तन चांग होयंग हरिरूप. कीर्तन ही गाठी असे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून नवल ऐके हे राजा. कीर्तन हे महापूजा, हे कीर्तन ही महापूजा आहे महाराज. देवप्राप्तीची साधनं अनेक सांगितलेली आहेत. त्याच्यातलं प्रधान साधन जर कोणतं असेल तर ते कोणतं आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. या साधनाच्या माध्यमातून आतापर्यंत आमच्याकडून घडलेली जी पाप आहेत, माझं एक महत्वाचं कोटेशन आहे का, झाली पाप आमच्याकडनं, वाल्या कोळ्यानं केली तेवढी तर नक्कीच नाही झाली, तेवढी होणारही नाहीत आमच्याकडून. आमच्याकडनं जे पाप घडतंय त्या पापाला एक आउटलेट आमच्याकडे पाहिजे की त्या मार्गाने पाप निघून गेलं पाहिजे, आणि दुसरा मार्ग हा पुण्याच्या प्राप्तीचा पाहिजे, जेणेकरून पाप निवृत्त झालं, पुण्य प्राप्ती झाली. असं काही आमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. आम्हाला पुण्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तर संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे. संगतीमध्ये संतांच्या बसल्यानंतर पुण्याची प्राप्ती आहे. त्यांचं नाव घेतल्यानंतर पुण्य पुण्य व्हावे. घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुझी महालाभ तुकासाठी. महाराज पुण्याची प्राप्ती करून घेणं आणि पापाची निवृत्ती करणं याच्यासाठीच हे पॅकेज आहे. लय प्रमाण आपल्या पुढे येतील पुन्हा, बरोबर आहे की नाही? हे का दिलं तर लगेचच म्हणतील देवे दिला देह. पुन्हा एक देह आहे, देहावरती इंद्रिय आहेत, लगेच म्हणतील दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, बरोबर आहे की नाही? मी हे सगळं बोलून त्याला प्रमाण जोडूनच सांगतोय, कारण मी जरा वाचणारा बुवा आहे, मी काय टिपण्या बुवा नाही, मी काय टिपणं बिपणं करत नाही. 18 वर्ष झालं गुरु एकही टिपण केलं नाही कधी. आणि माझी पोरं आहेत ना, टाळ्या वाजवा तुम्ही, पोरांना सुद्धा एकही टिपण लिहून दिलेलं नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की एकही टिपण त्यांना लिहून द्यायचं नाही. जे बोलायचं ते इथून बोलायचं, इथून बोलू ऐसे बोले जे. अहो आताच एवढं भरायचं की आता तुम्ही पीठ उसनी देता की नाही बोला. अहो अजूनही काळ असा आहे, पीठ उसणं देण्या घेण्याचा व्यवहार अजूनही चालतो. किती जरी घरातली पाटली नसली आणि पाटील गेलं लातूरच्या जवळा बाजारला आणि अचानकच पीठ संपलं, मग शेजारची गोदाबाईच आपल्याला कामी येते बरं. कारण बायामध्ये जो व्यवहार चालतो उसण्या पासण्याचा, ते उसणं पासणं नावाला असतं गड्या, तो प्रेमाचा व्यवहार असतो. विठाला मागं वळून बघितलं तर एकमेकांच्या देण्या घेण्यामध्ये प्रेम होतं, बरोबर आहे की नाही? आपल्या घरामध्ये आपण चहा घेतोय, शेजारच्या गोदाबाईनं सुद्धा तिच्या घरामध्ये चहा केलेला आहे, घेतलेला आहे, पण आपण तिला चहाला बोलवणं आणि तिच्याकडे आपण जाऊन सहज चहा घेणं, याच्यामध्ये व्यवहार कशाचा आहे? चहाचा आहे का? चहाचा व्यवहार नाही, तो व्यवहार कशाचा आहे? प्रेमाचा व्यवहार आहे. एकमेकांना प्रेम द्यायचं आहे, नाहीतर कुणाच्या घरी साखर नाही हो, कुणाच्या घरी चहा पावडर नाही, कुणाच्या घरी साखर नाही, कुणाच्या घरी दूध नाही, सगळं सगळ्यांच्या घरी. अहो आता तर आता मी तुमचं करकम फेमस आहे बाजार आमटीसाठी. त्या दिवशी सुपरला गेलो होतो मी, त्यांनी सांगितलं आता बाजार आमटीचं पाकिटच आलंय 350 रुपये. मी तुम्ही मसाले गोळा करायची गरजच नाही. मी म्हणलं काय होईल? काय नाही, 1.5 लिटर पाण्यात ते एक टाकायचं, तुमची आमटी तयार. बस किती सोपं झालं. कुणाच्या घरात बाजार आमटी महाराष्ट्रातच तुम्ही आणली ना? हा, कुणी आणली महाराष्ट्रात बाजार? मला असं वाटतंय बाबा इथूनच आली कुठून, बरोबर आहे? मी आले असं वाटतं. अहो आपल्याकडे काय कमी आहे काय? हा, आपल्याकडे काय कमी आहे का? अहो खेड्यापाड्यात जे पिकतंय शिजतंय ते अजून भल्या पुण्या मुंबईत शिजत नाही. आमच्या लोकांनीच हे अगोदर कुणी तर असंच केलं, असं 10-15 मसाले एकत्र करायचं, वेगळी चव निघते. गावरान, अजून गावरान जे आहे ना, गावरान ते गावरानच आहे, ते कुठल्याच हॉटेलमध्ये तुम्हाला नाही मिळणार. घरामध्ये आपल्या तव्यावर थापलेलं जे धपाट आहे त्याची जी चव आहे
ते तुम्ही तंदुरी खा नाही तर रोटी खा नाही तर अजून बाकीचं काय तिथं ती चव लागणार नाही. कारण हे गावरान आहे. गावरान आहे. गावरान आणि गावरान ते चिगळची भाजी बरोबर आहे. या बिचाऱ्या जुन्या बाया आहेत. या जुन्या बायांनी जे जपलेलं आहे, जुन्या माणसांनी जे जपलेलं आहे, तुम्हाला जे मिळालं ते आम्ही नुसतं लांबणं बघायचं मिळतच नाही तर काय. आता एकाला म्हटलं मगाशी जरा गुड्डे आणतो का, ती मला खात मिळतोय खात काय खातो का काय म्हणलं खत कळते युरिया हा. आता सगळं युरिया आणि हे हायब्रिड झालेलं आहे. आणि हायब्रिड मध्ये दम नाही तुम्हाला सांगतो. म्हणजे आता काय जण जलमतानाच पांढऱ्या केसानं काय दम आहे हायब्रिड. त्याचं कारण जर शोधलं तर लक्षात येईल का त्याला आहार कारणीभूत आहे. आमच्या माता मौल्यांच्या मध्ये जो व्यवहार होतोय तो प्रेमाचा व्यवहार आहे. आणि हा प्रेमाचा व्यवहार आमच्या घराने जपला, आमच्या भिंतीनं जपला, आमच्या माणसांनी जपला. आमच्या घरामध्ये आजी आणि आजोबा जिवंत आहेत. ही संस्काराची चालती बोलती विद्यापीठ आहेत. नाही विद्यापीठामध्ये अजून तुम्हाला शिकायला मिळत. नात आणि नातू यांना जो व्यवहार, जो संस्कार चांगला घडवला जातो तो घरामधूनच घडवला जातो, शिकवला जातो. म्हणून घरामध्ये ते एका हिनं गायलं बघा, आता गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे. पुन्हा ती म्हणते मुखामध्ये नाम दे, मुखामध्ये नाम दे, हातामध्ये काम दे. त्याच्यातच 8 वाजले, त्याच्यातच 8 वाजले. कळलं का तुम्हाला? याच्यातच लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे महाराज. व्यवहार प्रेमाचा आहे. माणूस माणसाच्या जवळ आणण्याचं आणि तो ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल या जगामध्ये तर ते संतांनी केलेलं आहे. आणि त्या संतांनी जे मार्ग सांगितले त्याच्यातला प्रधान मार्ग आहे नाम संकीर्तन साधन पैसुकी. नाम संकीर्तन साधन पैसुकी. नलगती सायास जावे वनांतरा. कुठं जावं लागत नाही, सुखे येतो घरा. नारायण तुम्ही करा ज्ञानेश्वरीच पारायण. बरोबर आहे की नाही? घराकडे चालत येतो तो. अरे त्यानं सगळ्यांच्या वाटा खुल्या केलेल्या आहेत अशा. आणि खुल्या केलेल्या ज्या वाटा आहेत ना वाटा, त्यांनी एक पांडुरंग सांगितला. एक. आता त्याच्यासाठी 3 प्रमाण आहेत. पहिलं प्रमाण आपल्या समोर आलं म्हणून एक धरीला चिठ्ठी. हा. दुसरं प्रमाण एक गावे आम्ही. तिसरं प्रमाण आपुला तो बस. अजून काही प्रमाण असतेच समोर, जशी येतील तशी. बरोबर आहे नाही? देव हा एकच आहे आणि एकच असलेला देव जो आहे ना त्याला आपलंसं केलं पाहिजे. वार बदलताना आमची भक्ती बदलते हे ज्ञानोबारांनी लिहिलं बरं का. ज्ञानोबाराय सांगतात सोमवार आला, मंगळवार आला, बुधवार आला, गुरुवार आला, वारा गणिक आमची भक्ती बदलते, वारा गणिक आमचा देव बदलतो. पण आमच्या धर्मशास्त्रानं कुळदैवत सोडा असं नाही सांगितलेलं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी. देवी आहे, आमचं जे कुळ आहे, कुळाचं जे दैवत आहे. आता यात्रा कुणाची झाली हो? कुणाची यात्रा झाली आता? खंडोबाची झाली. अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगला वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मलरीची माझ्या मंगारीची वारी,
दैवत भीमातिरी उभा पंढरीनाथ. आमच्या कुळाचं दैवत आहे. निळोबाराय लिहितात बरं का, निळोबाराने लिहिलं हे आमच्या कुळाचं दैवत आहे. संतांनी देव आपलासा केला, संतांनी देवासाठी उभा आयुष्य वेचून काढलं, संपूर्ण जीवन त्यांच्या ठाई वाहिलेलं आहे संतांनी. ऐका, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, आमुचे कुळीचे दैवत उभे भीमातिरी पंढरीनाथ. महाराज हे पंढरपुरातले जे नाथ आहेत, आई वडिलांची सेवा करतो पुंडलिकराया, आणि त्यांच्यासाठी हा पुंडलिकाच्या भावार्था. गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणत असे. ही पांडुरंग परमात्माची जी सावळ्याचे निधान आहे ते आलं कशासाठी, तर पुंडलिकाचा भाव बघून आलेला आहे. कोणी म्हणतं ते अगोदर बायको आली मग ते मागं आलं, बरोबर आहे का? म्हणतं नाही. इतिहास दोन प्रकारे चालतो आणि तो त्याच्या शेवटी आता तो माझ्याकडे लक्ष द्या, बायकोचं ऐकणं ही परंपरा काय आजची नाही, बरोबर आहे का? भगवान शंकर आणि पार्वती माता ही दैवत काय आहे, तर ही कुटुंबवस्थल देवता आहे. या दोघांच्या मध्ये गणपती आहे. आता मध्ये मध्ये एक व्हायरल झालं बघा. काय व्हायरल झालं रे? हा, आमच्या पप्पानं गणपती आणला. हे आणला म्हणत नाही, हाणला म्हणते. तुम्ही ऐकलेलं असेल. आणि ती एवढंच पिळ आहे बघा, बारकं झाली तिसरा म्हणणार, बरोबर आहे का? आणि ते टुकुमुकुला चांगली मजा आली, त्याच्यामध्ये व्हायरल झालं. आता काय व्हायरल होईल सांगता येत नाही. मध्ये मध्ये आम्ही 17-18च्या आसपास रानू मंडलच व्हायरल झाली बघा. तुम्ही ऐकलं का तिचं? रानू मंडल व्हायरल झाली. आता ह्याच्या पोरी येत नाही, ह्याच्या आता ह्याच्यावरती असतात सोशल मीडियावर, त्यांना ते ठाऊक आहे का रानू मंडल मध्यंतरी व्हायरल झाली. आता बिचारी कुठं आहे कुणास ठाऊक, कुणाला कधी भावी काही सांगता येत नाही. कारण युग कशाचं आहे? कलयुग आहे. कलयुग बाबा, कलियुगामध्ये हे असंच आहे सगळं. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजांदळी अधांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सर, इथे पुराणा मरण जन्मता, दगडा नाही चिरंजीविता. बोरी बाभळी किती वाढल्या, चंदना मारी ती कुराड. उद्धवा अजब तुझे सरकार. लक्षात येतं? हे असंच आहे कलयुगामध्ये, असंच चालणार. अजून काय? पतिव्रतेच्या गळ्यात गोंडा, वेश्येला मणिहार. खर तर संत जनाबाईंनी हे अगोदरच सांगून ठेवलंय, धुंद झाला तुझा पतिव्रता वृथा गुंतविली, आणि वेश्या गणिका ती सत्य रुकारिली. हे सगळं उलट चालू झालं. नाथाच्या घरच्या उलट्या खुना, किंवा नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला लागली तहान. बरोबर आहे की नाही? नाथाच्या घरच्या सगळ्या खुना उलट्याच आहेत. पाण्याला तहान लागले. जरा बघा थोडा संतांचा इतिहास. संतांनी जे सहन केलं. आज ज्ञानोबारायांचं काय कौतुक आहे? काय कौतुक आहे ज्ञानोबारायांचं? आज ज्ञानोबारायांच्या आता समाधी उत्सव झाला, 728वा समाधी उत्सव झाला. या ज्ञानोबारायांच्या समाधी उत्सवाला उभ्या भारतवर्षातून वारकरी येत होते. उभ्या भारतवर्षातून. अहो, आता रात्री का काल का परवा 2 दिवसामध्ये पंढरपुरामध्ये 2 मुली आल्या आहेत. पॅरिसच्या मुली येतात. कुठल्या येतात? पॅरिस. त्यांना विठोबा ज्ञानोबा म्हणता येते. विठोबा करतात त्या. विठोबा काय म्हणता येते, पण आलेले आहेत त्या. कोण आहे हा विठोबा, कोण आहे हा तुकोबा म्हणते. तिला तुकोबा नाही, तुकोबा म्हणते. नाही म्हणता येत, पण भावना आहे ना तिची. लक्षात आलं का तुमच्या? छत्रपती चौकाच्या अलीकडे होराचं दुकान आहे कपडाचं, गोळामध्ये. त्या दुकानामध्ये मी एकदा कापड घ्यायला गेलो होतो, आणि तिथं समोर जेडी मंगळवेडेकरांचं पण दुकान आहे बघा. त्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं एक जोडपं आलं होतं. आता 5-7 महिन्याखालचा विषय. ते जोडपं आलं, त्याच्यामध्ये मुलगी आतमध्ये आली दुकानामध्ये. ती नवरा बायको असतील दोघं. मुलगी आतमध्ये आली, आणि माणूस जो होता तो बाहेर थांबला होता, आणि तो न्याय कमी म्हणत होता, आतमध्ये येऊ का? त्या दुकानदारानं सांगितलं काय हरकत आहे, ये ना आतमध्ये. त्यावेळेस तो म्हणत होता, शूज बाहेर काढू का आत आणू? लक्षात येते का तुमचे? हे कुठले होते माहित नाही, आपल्यात नव्हते. ते दुकानात येताना म्हणतोय, शूज आत आणू का बाहेर ठेवू? एवढी मेमरी त्याला आहे बरं का. आमच्या औलादी देवळात चप्पल घालत. हे काय खोट आहे का? काय खरंय की नाही? आमच्या औलादी देवळाच आहेत. म्हणलं कसं काय? माझ्या ध्यानात नाही आलं तर देव तर राखील थिएटरला. हे बरोबर आहे खोट आहे? ही पद्धत आहे, तुम्हाला सांगतो आमची. काय श्रद्धा आहे आमच्या लोकांची. कळ्या? हे खरं कौतुकाची गोष्ट आहे. बाहेरच्या लोकांना जेवढं कळतंय, कळालेलं आहे, तेवढं आपल्याला कळालेलं आहेच असं म्हणावंच
लागेल असं नाही. तुम्हाला सांगतो या सगळ्याच गोष्टी अर्ध सत्यावरती आहेत. मिथक आहेत. एक गोष्ट नीट ध्यानात घेतली पाहिजे. आमच्या संतांनी जागा करत असताना लोकांना सावध करायला आले ते स्वतः सावध होते. म्हणजे आम्ही एखाद्याच्या आता लक्ष्मण शक्ती असते. मी रात्री कीर्तनात बोलून गेलो. लक्ष्मण शक्ती असते आणि लक्ष्मण शक्तीमध्ये तुमच्याकडे असते की नाही मला आठवत नाही, पण लक्ष्मण शक्तीमध्ये सकाळी लक्ष्मण दादा काय होत असतो, उठत असतो. आणि आमच्याकडे लक्ष्मण दादा सकाळी उठताना नारळ फोडले जातात. नारळ मग ते ज्यांचे जे तिथं व्यासपीठ चालक असतात ते व्यासपीठ चालक सारखं सांगत असतात, आया बायांनो जागा राहा. लक्ष्मण आता 5व्या वेळेत उठणार आहे, 4थ्या वेळेत उठणार आहे, 3ऱ्यात उठणार आहे. एका आजीच्याच डोक्यात फटकन नारळ फुटणार. बघताय काय तुम्ही? म्हणजे एवढं सावध करून सुद्धा एखाद्या बिचारीचं डोकं फुटतं. म्हणजे आम्ही किती सावध आहोत लक्षात येतं का? प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला अजूनही सावध होणं गरजेची गोष्ट आहे. संतांनी आम्हाला सावध वैष्णव मोठा हे प्रमाणच आठवलं नाही रात्री मला कीर्तनामध्ये. ज्ञानदेव वैष्णव मोठा. मी नुसतं म्हणायचो ज्ञानदेव मोठा, पण एकही कडचं विचार म्हणलं नाही ज्ञानदेव वैष्णव मोठा. आता यांना कसं वैष्णव म्हणायचं? रातच्या कीर्तनाचं सांगतोय मी तुम्हाला. वैष्णव शब्द आठवला नाही ही वाईट गोष्ट आहे. माझंही कुठंतरी तुका म्हणे नाड पाप ठाके हिता दुसरं काय हो. अहो आपल्याला जर चांगलं आठवत नसेल तर आपलं पापच आहे ते. आणि या पापाला तर पन्हाळ काढून द्यायचे आपल्याला. जुनी माळवाला होती त्याच्यावर पावसाचं पडलेलं पाणी पन्हाळ इथल्या बाजूला काढून दिलं जायचं. आमच्या पापाला एक तरी पन्हाळ पाहिजे की हो. इथं ज्या ज्या मंडळींनी अन्नदान केलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा एकदा तुम्ही. आणि अन्नदान ही अशी गोष्ट आहे आमच्या अनेक पापांची निवृत्ती कशातून घडते? अन्नदानातून घडते. अन्नदानासारखं पुण्य दुसरं नाही. आणि मला वाटतं इथं कुणाकुणाच्या पंक्ती आहे. कौतुकाचीच गोष्ट आहे. कुणाकुणाच्या पंक्ती आहेत. काय कौतुकाची गोष्ट आहे. ज्या ज्या मंडळींनी अन्नदानाच्या पंक्ती दिलेल्या आहेत त्या सकल धर्मातल्या आणि सकल जातीतल्या बांधवांना मी इथूनच काय करतो, वंदन करतो. त्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. सगळ्या धर्माच्या आणि सगळ्या जातीच्या पंक्तीत आहोत. ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं जे उद्दिष्ट होतं त्या सफलतेची सुरुवात या ठिकाणी मला वाटतं काय झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक याच्यासाठी आहे की अन्नदान करतोय आणि ज्ञानदानाचं सत्र आहे. आणि ज्ञानदानाचा एक एक अंश कानामध्ये टिपण्यासाठी आतुर असलेले सगळे कान आहेत त्यांचं सगळ्यांचं लक्ष इकडं आहे. ही मोठी गोष्ट आहे महाराज. संतांनी सांगितलेल्या उद्दिष्टापर्यंत आपण जात आहोत याचा आपल्याला आनंद आणि काय आहे, अभिमान सुद्धा आहे. अन्नदान घडल्यानंतर आमच्या नकळत कळत झालेली ती पाप आहेत ती पाप निघून जातात. एक छोटासा दृष्टांत. एक राजा आहे आणि तो राजा कायम अन्नदान करतोय. कायम अन्नदान सारखं त्याचं अन्नदान चालू आहे. 100 लोक दररोज त्याच्या घरी काय करतात, पंचपक्वान्नाचं जेवण करतात. असं सांगतात एक दिवशी त्याच्या घरी खिरीचा बेत केला आणि खिरीचा बेत केल्यानंतर त्यानं ती खीर केलेली आहे आणि खीर उचलून वाढायच्या जागी नेऊन ठेवणार तोपर्यंत मध्ये कुठंतरी ढेलच आहे आणि तिथं ती ठेवलेले वर सौनं असतं. सौनं जुन्या वाड्याला सौनं तो तर राजाच राजमहालामध्ये वर सौनं असेल तिथं ते ठेवलेलं आहे. आणि मग ते ठेवलंय ते थोडं निवायसाठी ठेवलंय ते आणि ते निवायसाठी ठेवलं. आणि काय कर्म धर्म संयोगानं तिथून एक वरून काय गेला, भला मोठा साप गेला. आणि भला मोठा साप गेल्यानंतर जाता जाता त्यानं काय केलं, गरळ ओकलं. गरळ आणि त्यानं गरळ ओकलं ते नेमकं पडलं कुठं, त्या खिरीच्या त्या भांड्यात पडलं ते गरळ. आता त्या भांड्यात पडल्यानंतर
गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून 10-12 वर्ष झालं जी 5-50-100 लोक जेवायला येत आहेत ते त्याच विश्वासानं त्याच निष्ठेनं तिथं काय झाली आपापली ताटं घेऊन जेवायला आली. ती खीर पुन्हा भांडण नेलेलं आहे, सगळ्यांना वाढलेले, जेवले, झोपले, अजून उठले नाही. उठलेच नाही. कसे उठले? काय झालं? का उठले नाही ते? कारण त्याच्यामध्ये वरून जो सर्प गेलेला आहे, नाग गेलेला आहे, जो काही साप असेल काही ते गेलेलं आहे आणि त्यानं जे गरळ टाकलेलं होतं त्याचा परिणाम त्या खिरीमध्ये सगळं विष मिश्रित झालं आणि ती खीर सगळ्यांनी खाल्ल्याचा परिणाम ते सगळे जागेवर काय झाले? झोपले. त्या राजाला वाईट वाटायला लागलं. काय झालंय माझ्या हातून? अरे 12 वर्ष झालं मी सगळ्यांना अन्नदान करतोय, कधीच माझ्या हातून असं वाईट काम घडलं नाही. अरे दुसऱ्यांचं अन्न काही घडे तरी अतिथीचं पूजन करावं, त्यांना अन्नदान करावं, हा वसा मी जोपासलेला आहे. आणि काय झालंय माझ्या हातून आज? महाराज एवढं त्याच्या डोक्याला संताप झाला. त्या राजानं अष्टप्रधान मंडळ बोलवले आणि राज्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि राज्याचा त्याग करून हा राजा वनामध्ये गेला. 12 गावं सोडून पलीकडे गेला. त्या गावात नाही थांबला. आणि ही जुनी माणसं अशीच होती की आपल्या गावामध्ये जर आपल्याकडून काही घडलं तर त्या गावामध्ये तर राहत नव्हती. त्या देशात सुद्धा ती माणसं काय करत नव्हती, राहत नव्हती. एवढी निष्ठा. एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगतो, नोंदवून घ्या. अपकीर्तीपेक्षा मरण भलं. कळतंय का तुम्हाला? अपकीर्तीपेक्षा मरण भलं. त्या राजानं 12 गावात पलीकडे सोडली आणि लांब कुठंतरी गेला आणि त्यातल्या त्यात वनामध्ये गेला आणि वनामध्ये कुठंतरी एका नवरा बायकोचा संसार होता. दुपारची वेळ आहे, तहान लागली आहे त्याला आणि तहान लागल्यानंतर राजाचा आहे ना तो शेवटी तहान लागली. त्या झोपडीकडे बघितलं, म्हणला माय मला काय पाणी देताय का थोडस? माता मावल्या अजूनही पाणी देतात आणि आमच्या माता मावल्या अजूनही पाण्यासोबत चहाचा कप देतात. त्यातल्या त्यात अधिकीची चांगल्या विचाराची बाई असेल तर ते म्हणते दादा 2 घास खाणार आहे का? असं म्हणते. आजच सकाळी मी गांधी रोड पासून मधून एक रस्ता येतो, त्या रस्त्यावरती एक पाटी बघितली. त्या पाटीवर कुत्र्याचं तोंड दावलंय आणि तिथं लिहिलेलं आहे की जर तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर करा. मी तुम्हाला हे मराठीत सांगितलं, तिथं इंग्रजीत लिहिलेलं आहे. तुम्हाला जर आत यायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर या. का? कारण हे कुत्र तुम्हाला काय करू शकतं? चावू शकतं. महाराज हे कुत्र चावलं तर बेंबीत 12-14 इंजेक्शन घेऊ, पण आतली कुत्री भुकायला लागल्यावर काय करायचं? बरोबर आहे. महाराज राजानं पाणी मागितलं आणि पाणी तिनं आणून दिलं आणि आणून दिल्यानंतर उशीर व्हायला लागलाय असं जाणवलं. त्याला 2 घास दिले. नवरा बायको दोघंही होते. जेवण केलं आणि तिथंच तो झाडाखाली बसला. बघता बघता वेळ गेली, उशीर झाला, संध्याकाळ झाली. म्हटलं आजच्या दिवस मला इथं थांबावं लागतंय की काय कोणास ठाऊक, कारण कडूस पडून गेलंय, अंधार पडायला लागलाय, दिवस असे आहेत, बाहेर पडावं असं काही वाटत नाही. थांबला तो तिथं. चांगली दोघंही जण होती. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही आता काय करा, थांबा, कारण आता 8:30 वाजलेले आहेत, थांबा इथं तुम्ही. मग तो थांबला. गड्या थांबल्यानंतर मुक्काम केला. पुन्हा मग काही नाथ बाबांनी लिहिलं बघा, पक्षी अंगणी उतरती हे काय गुंतोनिया राहती, तैसे असावे संसार जोवरी प्रार्थनाची दोरी. मायबाप तो पहाट उठला आणि पहाट निघाला, पण निघण्याच्या अगोदर त्या माऊलीला त्यानं बाहेरून हाक मारली आणि हाक आरती होते तोपर्यंत त्याच्या लक्षात आलं की ते दोघं जण नवरा बायको एकमेकांशी काय करतायत, काहीतरी गप्पा मारतायत, बोलत आहेत. हे कानावरती आलं त्याच्या आणि हे कानावरती आल्यानंतर तो तिथं थांबला, ऐकायला लागला आणि ऐकायला लागल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये जी चर्चा चालू होती त्या चर्चेचा विस्तार असा आहे, ती बायको नवऱ्याला सांगत होते, का हो तुम्ही आज 4-5 गावं पलीकडे जाऊन काहीतरी आणणार होता, काय झालं, काय जायचं, काय झालंय, काय ठरलंय काय तुमचं? त्याने सांगितलं जाणार होतो, पण 5-7 दिवसाखाली त्या भागामध्ये एका राजाच्या राजदरबारामध्ये 100 लोक विष खाऊन काय झालेली मेलेली आहेत आणि तिकडं त्याचा काय पाळलेला आहे, दुखवटा पाळलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिकडं आता जाता येत नाही, आपण तिकडं जाऊन चालणार नाही.
आपल्या दारामध्ये जो अतिथी आलाय, अतिथी त्याच्या जेवणाचं काय करायचं, त्याच्या जेवणाचं काय करायचं ही चर्चा कोण करतोय? नवरा बायको करताय. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. मग आता काय पुढं काय आहे? पुढं काही नाही. ज्या माणसाच्या हातून ही 100 लोक मेलेली आहेत, ज्याच्यामुळे ही 100 लोक गेलेले आहेत, देवाच्या दरबारामध्ये त्याचा न्यायनिवाडा चालू झालेला आहे. आणि देवाच्या दरबारामध्ये जो न्यायनिवाडा चालू झालेला आहे, त्या न्यायनिवाड्याचा आजचा दिवस आहे. आता थोड्या वेळामध्ये दिवस उगवेल आणि काय नेमकं घडणार आहे ते सांगितलं जाईल. याची चर्चा त्या गावात चालू आहे. त्याच्यामुळं आजच्या दिवस तरी आपल्याला तिकडे जाता येणार नाही. त्या राजाच्या लक्षात आलं ही जी चर्चा चालू आहे त्या चर्चेतला मारणारा माणूस कोण आहे? आपण स्वतःचा. हे लक्षात आलं त्याच्या. आणि लक्षात आल्यानंतर त्यानं पुन्हा दिवस उघडून गेल्यानंतर त्या दोघांना विनंती केली. आता निर्णय अर्ध्यावरच आहे. देवानं काय सांगितलंय काही माहित नाही. तो तिथंच थांबला आणि दोघांना विनंती केली, मला थोडस आजच्या दिवस तुमच्या इथं राहता येईल का? कारण हा सगळा निकाल मला ऐकायचा आहे. जसं आताच्या 23 तारखेला निकाल ऐकायला किती माणसं उत्सुक होती, किती माणसं उत्सुक होती. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा योगायोग चांगला. तिकडं निकाल चालू होताना आम्ही कीर्तनात होतो. सकाळी 10 ते 12चा आम्हाला काय होतं त्या दिवशी? कीर्तन. पण मी बहादर असाय, 6 वेळा मी फेऱ्या जाणून घेतल्या कीर्तनातच. लई माणसाला तुम्हाला सांगतो ना, आता आवळे महाराज मगाशी फार सुंदर बोलत होते. आम्हाला एवढा ह्याचा नाद आहे. चौकदार कुठे गेले आपले? बरोबर आहे की नाही? चौकदार बरोबर आहे की नाही? आवळे महाराजांनी मगाशी सांगा आम्हाला एवढा नाद आहे, त्यांनी सकाळी चौकदाराचा ड्रेस उद्या इथं पोच करायला सांगितलंय. टाळ्या वाजवा एकदा तुम्ही. मला एक गोष्ट मगाशी महाराजांकडून शिकायला अशी मिळाली, किंवा जे काम समोर आलंय त्या क्षणाला निघून टाकायचं, बस पुन्हा उघड होत्या ठेवायचं. त्यांनी तिथं चौकदाराच्या ड्रेसचा विषय निघाला की लगेच एकाला फोन केला आणि सांगितलं उद्या हा ड्रेस इथं काय झाला पाहिजे, पोच झाला पाहिजे. माझ्या लक्षात आलं की ते काम समोर आलं की ते हातावेगळं करायचं कळतंय. या दोघांमध्ये चर्चा चालू आहे, नवरा बायकोंमध्ये. उद्या याची काय परिस्थिती आहे, काय होईल नेमकं. आणि देवाच्या दरबारामध्ये न्यायनिवाडा आहे. काय झालंय नेमकं? काय झालंय? काय झालंय? अरे ज्या राजानं आतापर्यंत 10-12 वर्ष लोकांना जेवू घातलं, त्याच राजानं या 100 लोकांना मारलं. ही चर्चा तिकडं चालू आहे. आणि ज्या गावामध्ये हे नवरा बायको ज्या जंगलाच्या आसपास राहत होते, तिथं जी लोकवस्ती होती, त्या लोकवस्तीतली काही माणसं जाता येतात त्या वस्तीकडे, बाळा खाली बस पटकन, माझ्याकडे लक्ष द्या. त्या वस्तीकडे सगळेजण बघत होते. आणि बघत असताना चर्चा अशी चालू होती, अरे हे 2 जणच राहता येते. कोण? हे नवरा बायको या झोपडीत राहता येते, 2 जणच आहे. आणि हे काल आलंय बरं का, काल आलंय राहिलंय. आता तर ह्यानं जावं का नाही? जरा नीट ऐका, ध्यान देऊन ऐका. आता तर यानं जावं की नाही? ही चर्चा कुणामध्ये? आजूबाजूला फिरणाऱ्यांच्या मध्ये चर्चा आहे. त्याच वस्तीच्या आजूबाजूला ज्या काही फिरत होत्या, जे काही फिरत होते ते चर्चा करत होते, अरे काल आलंय इथं, याची नजर चांगली नाही म्हणे. याची जर नजर चांगली असती तर सकाळीच उठून हे काय झालं असतं महाराज, केलं असतं. हे अजून ज्या अर्थी राहिलेलं आहे त्या अर्थी याची नजर काय नाही, चांगली नाही. ते नवीन जोडपण त्यांच्या तिथे येऊन ते राहिलेलं आहे. महाराज या दोघांची एवढी चर्चा गावभर झाली, एवढी चर्चा गावभर झाली. दुपारी 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत देवाचं कोर्ट चालू राहिलं. आणि कोर्टामध्ये निकाल दिला. तो निकाल या दोघांच्या पर्यंत आला आणि दुसरा दिवस उगवला. बारक्या पोरांना सूचना आहे, उठायचंच नाही. आता हे एवढा चांगलं वातावरण चालू आहे, तुम्ही लगा उठताय. हा, तुम्हाला अपक्षात उभं केलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला सांगतो त्या दोघांमध्ये 12, 1, 2, 3 पर्यंत सेशन कोर्ट झाला. तसं कोर्ट चाललं. तोही दिवस सरकून गेला. कारण राजाला निकाल ऐकायचा होता का दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं. मग या दोघांच्या मध्ये कुजबूज चालू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी, आज तरी तुम्ही जाणार आहात का? त्यावेळेस त्या मालकानं त्या मालकीनीला दिलेलं उत्तर मोठं गोड आहे. त्या मालकानं सांगितलं, बाई आपण जाणार होतो, गोष्ट खरी आहे, पण सगळ्या गावामध्ये चर्चा चालू झाली आहे का आपल्यामध्ये हा जो माणूस आलेला आहे त्याची नजर काय नाही, चांगली नाही. तो येऊन राहिलेला आहे आणि त्याचं नेमकं काय करायचं, त्याला माघारी जायचं. हे राजा ऐकतोय बरं का तिथं, हे राजा ऐकतोय. पुढं काय झालं बोल. त्यानं सांगितलं पुढं काही नाही झालं. देवानं जो निकाल दिलेला आहे
तो राजाच्या बाजूने दिलेला आहे. मग राजाचा जीव जागेवरती आला, त्याचा जीव भांड्यात पडला, त्याला बरं वाटलं. या दोघांच्या मध्ये चर्चा चालू आहे. का असं घडलं? काही नाही. अरे त्या राजाची त्याच्यात काही चूक नाही. काय झालं होतं नेमकं? काही नाही. 10-12 वर्ष तो अन्नदान करतोय, 100-1 लोक त्याच्या घरी दररोज जेवत आहेत. मग त्या दिवशी नेमकं असं काय घडलं? काहीच नाही. त्या दिवशी त्या ज्या सवण्याखाली ते ठेवलेलं होतं तिथून एक महासर्प चाललेला होता आणि त्याच्यामध्ये विषाचा गरळ त्याचा पडलेला होता. मग तो विषाचा जो गरळ आहे तो सापाचा आहे. भागीदार कोण आहे या पापाचा? भागीदार तो साप नाही का? त्याला काय ठाऊक आहे खाली अन्न आहे म्हणून? मग वाढणार आहे का? राजा सुद्धा नाही. मग अरे या पापाला जागा कुठे येतात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिथं ईश्वराच्या दरबारात जो न्याय निवाडा झाला तो न्याय निवाडा असा आहे. या पापाला जागा दुसरी तिसरीकडे कुठंच नाही. आपल्या आजूबाजूला जी सध्या चर्चा चालू आहे आणि ज्यांनी ही चर्चा सुरू केली आणि चर्चा पिकवली त्यांच्या माथ्यावरती हे पाप काय केलं जाणार आहे? टाकलं जाणार आहे आणि राजाला निर्दोष सोडलं जाणार आहे. कारण राजानं आतापर्यंत अन्नदान केलेलं आहे आणि अन्नदान केलं, पवित्र काम केलं, ज्ञानदान केलं, पवित्र काम केलं. तो राजा निष्पाप आहे. निकाल त्याच्या बाजूने लागलेला आहे. हा निवाडा ईश्वराच्या दरबारातला आहे आणि ईश्वराच्या दरबारामध्ये जो निवाडा झालेला आहे त्याच्यानं राजाच्या मनामध्ये आनंद झाला. माता राजाला एवढा आनंद झाला, तो राजा आला, दोघांच्या चरणारविंदी त्यानं लोटांगण घातलं, नतमस्तक झाला. पण या कथेतून एक बोध बाहेर आला की विनाकारण जर कुणाची झालेली घडलेली पाप असतील तर ती पाप जो निंदा करतो त्याच्या जवळ जातात. विठाला विठाला म्हणून कुणाचीही आपल्याकडून निंदा घडू नये हा मेसेज संतांनी दिलेला आहे. अनेक मार्ग सांगितले, अनेक मार्ग, सत्याचा मार्ग सांगितलेला आहे, त्यागाचा मार्ग सांगितलेला आहे, साधनेचा अनेक साधना, पण साधने नाना साधनाच्या गेल्या खटपटा साधना अनेक आहेत. पण ज्या साधनेच्या माध्यमातून, ज्या विचाराच्या माध्यमातून संत पुढे सरकून गेले तो विचार तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात
हरी हरी हरी. आम्ही सगळ्यांनी वाजवल्या टाळ्या, पण तुम्ही खेळल्या काळ्या माळ्या. तुम्ही टाळ्या वाजवायला पाहिजे. आता तुम्हाला ज्ञानोबरांची भजनाला सोडणार नाही. ज्ञानोबरांच्या भजनाला सगळ्यांनी काय केलं पाहिजे? टाळ्या वाजवल्या पाहिजे. विठाला चरणाच्या माध्यमातून एक महत्वाचा संदेश देतात. महाराज देतात, संतांनी अनेक मार्ग सांगितले आहे का बरं. गाभंगाकडे लक्ष द्यावे. महाराज सांगतात मार्गी. मार्गी शब्दाचा अर्थ इथं गला दुसरी वेलांटी त्याच्यावरती रपार नाही बरं का. असा मार्गी हा शब्द नाही, मार्गी. म्हणून मी त्यांना सांगितलं मार्गी 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 बहुत याची गेले साधू संत. अर्थात त्याचा अन्वय करून सांगतो तुम्हाला. याची मार्गी बहुत साधू संत गेले. अरे हा मार्ग असा आहे. कोणता मार्ग? अरे वारकरी असणं हा मार्ग आहे. सत्य बोलणं हा मार्ग आहे. परोपकार करणं हा मार्ग आहे. अहिंसक प्रवृत्ती असणं हा मार्ग आहे. दुसऱ्याच्या साठी काही करण्याचं अंतःकरणात आपलं पोट निर्मळ ठेवणं हा पण मार्ग नाही बरं का. दुसरे विषय असूया. आता मगाशी एक गोष्ट आज दुपारी मी अशी ऐकली की सध्या आपल्याला काही मिळत नाही म्हणून लोक त्रस्त नाहीत, दुसऱ्याला मिळतंय म्हणून त्रस्त आहे. काय ही काही गोष्ट चांगली नाही बरं का. आणि संतांनी सांगितलंय निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे. निर्वैर, अरे कुठल्याही जीवासोबत आपलं वैर असून चालणार नाही. आम्ही काय करतो बघा, वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया. ते गाणं अलका कुबलचं का कोणाच मला काय ठाऊक नाही. पण वारुळाला गेल्यानंतर आम्ही चिखलाच्या नागोबाला पुजतो की नाही बोला. वारुळाला गेल्यानंतर चिखलाच्या नागोबाला पुजतो. पण तोच नागोबा जर स्वतःहून त्याला वाटलं आपण माता माऊलीला घरी जाऊन दर्शन द्यावं, हा होईल का डेअरिंग कोणाचं त्याची पूजा करायची. मी सांगत असतो विनोदानं, एक अशी दोन गाव आहेत एकामेकाला, जसं पळशीन सुपली आहेत की नाही तशी दोन गाव एकमेकाला चिकटून आहेत. आणि त्या दोन गावाच्या मध्ये आरोळे महाराज छोटासा ओढा आहे. ओढा खूप छोटा ओढा आहे. आणि त्या ओढ्यामधून एक छोटासा असा पूल आहे. आणि त्या पुलाच्या कडेला एक भलं मोठं काय आहे कृष्णा महाराज, वारुळ आहे. वारुळ. आणि त्या वारुळ आता पली इकडं काय राहतायत लोक, इकडं काय राहतात. गाव दोन आहे, जसं पळशी आणि सुपली अगदी तसं. इकडं एक वाड्या. तुम्ही आता माहितीसाठी आपण अलीकडची वाडी पलीकडची वाडी दोन वाड्या येतात. आल्याला वाडी कल्याण वाडी. त्या दोन वाड्यामधल्या बायका नागपंचमी म्हणल्यानंतर तिकडेही कुठं वारुळ नव्हतं आणि इकडेही कुठं वारुळ नव्हतं. आणि दोन्हीकडे वारुळ नसल्यामुळं आता नागपंचमीच्या दिवशी त्या वारुळाची पूजा करायला त्या दोन्हीकडच्या महिला बिचाऱ्या यायच्या. त्या दिवशी नेमकं काय झालं कोणास ठाऊक, वारुळामध्ये पूजा करायला येणार आहेत आता सकाळी. त्या योगायोगानं त्याच वारुळामध्ये एक जोडपं राहत होतं. कुणाचं? नागनागिनीचं जोडपं राहत होतं. आणि त्याच वारुळात ते राहतंय जोडपं. आणि ते जोडपं आतमध्ये राहत असताना दिवस उगवला आणि काही महिला सकाळी कशाला, वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया आल्या पूजायला. आता पूजायला येताना नागोबाला काय आणत असतात? दूध सोबत आणत असतात. ते दूध घेऊन आल्या. आता दूध घेऊन आल्यानंतर थोडं दूध, त्यात सगळी पूजा झाली की काय करायचं असतं? टाकायचं असतं. त्यांनी जरा दोघांमध्ये चर्चा चालू आहे, वर्ण काय पडतंय म्हणजे. ती म्हणजे तुम्हाला सारखं सांगते स्लॅब टाकून घ्या. हा तो म्हणायला लागला स्लॅब टाकायचं, पण तुझ्या 1500 रुपयाचं काय करते? तुझं 1500 रुपये माझ्याकडे द्यायला चालू कर. ते म्हणले जरा थांबा, आता 7000 चालू होणार आहे. आता आपला स्लॅब लवकर होतोय. दोघांमध्ये चर्चा आहे बरं काही. आणि दोघांमध्ये चर्चा चालू आहे. पुन्हा वरनं एकीनं दूध ओतलं. ही म्हणले अहो खरंच पावसाळा नाही का काय? किंवा म्हणला नाही का पावसाळा. तुला कळतंय का नाही आज आपला काय आहे? सण आहे सण. या सगळ्यांना कधी बैल पोळ्याला सजवलं जातं आणि आम्हाला कधी सजवलं जातं? नागपंचमी दिवशी आमची पूजा केली जाते. मग नागपंचमीची पूजा करायला हे सगळे आलेले. तिला वाटायला लागलं अरे काय किती लोक चांगली आहेत बघा ना. किती लोकांच्या वरती आपण प्रेम केलं पाहिजे. आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता ही लोक आम्हाला काय करायला यायला लागलेले, पूजायला यायला लागलेले. बरं एवढे दिवस झालं या बिचाऱ्या पूजा करतात.
एकीला तर दर्शन दिलंय का आपण? खरं बोला बरं तुम्ही. तो म्हणला बाई तू इथंच बस, तू इथंच बस, नाही तर तुझी पूजा बी राहील आणि त्या तिकडं पळतील आणि ह्या इकडं पळतील, त्यांना पळायचं कळणार नाही. ती म्हणजे असं कसं होईल? अहो एवढी पूजा करायला ताट घेऊन आल्या, उगा जाग्यावरनं वर जाऊन तर दर्शन देऊया, वर जाऊन दर्शन देऊया, ही दोघांच्या मधली चर्चा आहे. अहो हा माणूस नको नको म्हणत तो ती वर गेली. एका बिळात निघत नव्हतं, तिनं 2-4 बिळात प्रयत्न केला, पण वरचं बिळ सगळ्यात मोठं होतं. कसा बसा आता ही बंबाटण्याच्या बंबाटणं होतं, मालकानं दिलेल्यावर खाऊन असं सुस्तावलं होतं, आतमध्ये घरामध्ये सुस्तावलं होतं. आणि सुस्तावून ते मोठं झालं होतं. आणि त्या दिवशी बेडू गिळला असेल त्यानं, काय माहित आहे असं. ते वर निघालं कसं बसं निघालं. आता वरनं काय काय हे बायका काय टाकत होत्या, हळदी टाकत होत्या, कुंकू टाकत होत्या. एक अशी दूध वतणार तोवर ती फसकन निघलं, लटकल्याचा हात जेव काय का. घाबरू नका, इथं नाही आलं ते. असा मोठा फणा त्यानं तुम्हाला सांगतो काढला. आता तो नागोबा असता तर त्याचा फणा बारीक निघला असता, पण नागिनीचा फणा हा नागापेक्षा बोला की जरा मोठे मोकळ्या मनाने. नागिनीचा फणा हा नागोबापेक्षा मोठा असतो. आणि घरात काय तसंच असतंय की घरामध्ये आपला मोठा कितीही जरी फणा निघला तर मी आता 10-12 वर्ष झालं नमस्कारच करतो, पर्यायच नाही. काय मी आपला फणा हा त्या फण्यापेक्षा थोडा काय असतो बारक. हे फणा काढला नागिनीनं, त्या पळशीकडच्या बाया पळशीकडं, सुपलीकडच्या बाया. हे तिथं घडलं नाही आवळे महाराज, मी उगं मजेनं सांगतोय. इकडच्या बाया इकडं, तिकडच्या बाया, ती जागेवर उभारूनच विचार करायला लागली. आधी पळशीच्याला दर्शन द्यायचं का सुपलीच्याला द्यायचं? मग तिच्या लक्षात आलं 1500 रुपयाचे लाभार्थी पळशीत जास्त आहे. मग ती म्हणली आता सुपलीकडे जाण्यापेक्षा पळशीकडे जायचं. म्हणून ती पळशीच्या वाटेनं निघाली. काष्ट फिटलेलं गहू गहू बाहेर पळायला लागल्या. तुम्हाला सांगतो पळशीकडं आधी मागणं हाका मारत होती. तिचा हाका ऐकू कुणाला येते? त्या तिच्या हाका कुणाला ऐकू येत नाही. ती पळायला लागली. गेले आता एक सगळ्या जिकडे तिकडे गेल्या, दार लावलं. ती बिचारी वाट म्हणायला लागली तुम्ही तिथवर आलता, पळायला लागलाय, दर्शन द्यायला आले मी तुम्हाला. मग आता तुम्ही जरी दार लावून घेतलं तर तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय मी माघारी जाणार नाही. म्हणून खिडकीवर चढायला लागली. खिडकीतनं हात उतरले, तिनं चालू केलं हात केलं. अहो म्हणली ते हात यायला लागले. हिच्या लक्षात आलं मनापर्यंत माझी पूजा करते, आता नेमकं काय झालं? खरं सांगा बरं, आपण श्रद्धेनं मनानं भावनेनं खऱ्याची पूजा करतोय का? आमच्या मोहोळ तालुक्यानं तर खऱ्याची काय केलं? खऱ्याचं काय केलं तुम्हाला सांगतो. अहो मी तिथल्या मतदारसंघातला मतदार आहे म्हणून बोलतो मी, कुठल्या पक्षाचं मन नाही म्हणून बोलत मी. अहो शेवटी खरं ते खरंच. काय म्हणायचंय तुम्हाला? त्यांनी सुरुवातीला शेवटपर्यंत ते सांगत होते आम्ही आहोत खरे, आम्ही आहोत खरे. तुम्ही काय करा, छान पद्धतीनं तुम्हाला सांगतो. अहो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून द्या. खरं ते शेवटी टिकणार असं झालं, बरोबर आहे ना? खरं टिकणार आहे शेवटी. एक गोष्ट काय झाली बघा, ते आम्ही चिखलाच्या नागोबाची पूजा करतो, पण खरा जर आला तर त्याची पूजा आम्ही करत. पोळ्याला तर आम्ही काय करतो बोला, खऱ्याची. आता तर काय निघले ते एवढे बैल निघलेले, एवढे बैल असतात ते छान सजवलेले, ते आणायचं, त्याची पूजा. म्हणजे आमचा भाव त्याच्यावरती आहे. आम्ही खऱ्यापासून थोडं काय आहोत, परावृत्त आहेत. पण संतांनी जो मार्ग दाखवला हा मार्ग निस्पृह आहे, खरा आहे. आणि या मार्गानं जे फक्त साधूच नाही महाराज, या मार्गानं साधू गेले, संत गेले. कोणता मार्ग? सुरुवातीलाच मी सांगितलाय कीर्तनाचा. लक्षात आलं? अरे कीर्तन चांगले प्रमाण सगळी गाऊन गेलो आपण. या कीर्तनाच्या माध्यमातून, या नामस्मरणाच्या मार्गानं अनेक साधू गेले, अनेक संत गेले. मार्गी बहुत याची गेले साधू संत. आणि त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मारुनी Hey,
सापडणार नाही. नाही देव येईल नेमकं कुठं काय चालू कळतंय का तुम्हाला? अरे कनकंबा मातेच्या आशीर्वादानं ही सगळी मोठी होत असलेली लेकरं आणि हे वाढत असलेलं वैभव असंच एका तपाकडून पुढच्या दुसऱ्या तपापर्यंत चालावं अशी कामना या ठिकाणी आपण व्यक्त केली पाहिजे. हे वैभव चालवताना सगळ्या घरादारातली माणसं आणि सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तोंड भरून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी सांगितलं मगाशी, नाहीतर असल मालिकेचा टाइम आहे राव. तरी सुद्धा बिचाऱ्या अंतःकरणानं या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या पोटाला येणारी सगळी जी पिढी आहे ती संस्कार संपन्नच असेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची आणि वेगळ्या माणसाची गरज नाही. कारण तिथं संस्कार पेरला जाईल. महाराज आमच्या आईनं जर आम्हाला मंदिरात नेलं नसतं आणि साधू संतांची कीर्तन ऐकायला नेलं नसतं तर आज आम्ही या गादीवर काय झालो नसतो, उभा राहिलो नसतो. हे आई वडिलांचे उपकार आहेत, संस्कार आहेत. मला दादांच्या मठामध्ये आईनं पहिल्यांदा आणलं आणि बघितलं तिथं की यायचं असतं तिथं. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर काय हो, पंढरी ये लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेकारे, एकमेकांच्या पाया पडतात. खरं तर कौतुकाची गोष्ट आहे, माझ्या लग्नाला सुद्धा आरोळे महाराज एवढा मंडप नव्हता घेऊन. 5-50 माणसं बसले बाकीची म्हणले अरे मंडप कुठं आहे. पुकारणारा म्हणत होतं खचाखच लोक आलेले आहेत, सगळा मंडप भरलेला आहे. त्यांना काय माहित एकच पट्टी टाकली. तुम्हाला सांगतो आता इथं माणसं लई गोळा झाली ती. नाहीतर जिथं सुरुवातीला आम्ही कीर्तनाला जातो आणि लोक नाही ती, मी 4-2 पोरांना सांगूनच ठेवलंय, उगं पुकारायचं तिथं, माग उभा राहिलेल्या पुढं सरका उगच म्हणायचं. लोकांना वाटतंय खरंच लोक आले ती का काय. आणि मग लोक यायला चालू होते. तुम्हाला सांगतो आमच्याकडे सगळ्या आयडिया. माझ्याकडे एक मतदारसंघ आला होता, महाराज करता का आमचा प्रचार. मी म्हणलं आम्ही देवाचा प्रचार करतो. कळालं का तुम्हाला? कोणाचा प्रचार करता कशाच काय. तुका म्हणे वाणी वेचू देवाचे कारण. आपल्याला वाणीनं देवाचं कौतुक करण्यासाठी वाणी मिळाली. त्याच्यामुळे आपण पुन्हा देवाशिवाय नाही बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. माझी वेळ संपत्ती आहे पण मी एक 10 मिनिट मागून घेऊ का नको. खरं खरं नाहीतर म्हणतेली पुन्हा पुढल्या वर्षी त्या बुवाला बोलू नका बघा. 10 मिनिटं उशिरा सुरू झालंय. या 10 मिनिटं काय झालंय उशिरा सुरू झालं. बरं म्हणण्याचं कारण असं आहे, अजून जर 10 मिनिट वाढवले तर पाकिटात 10 नोटा वाढतील. बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? शेवटी आपल्याला काळजी आहे. कारण 4-2 माझ्यासोबत मी पोर आहेत, काय करायचं तुम्ही दिलेल्यावरच आमचं आहे असं लई लोक सध्या म्हणायला लागले. मी तसलं म्हणत नाही रे बाबा. इथं उभा राहून चुकून सुद्धा या वाणीतनं तसलं बाहेर पडत नाही कधी. अरे महाराजांचे आम्ही शब्दानं श्रीमंत असलेली माणसं आहे. ह्या म्हणणार नाही ना काही नाही. तुम्हाला सांगतो आम्ही ठरवलेलंच आहे आता जे करायचं ते पिढी घडवण्यासाठी करायचं. माझी संस्था तुम्हाला अरे खरं सांगू का तुम्हाला, बोलणारी माणसं गप्प बसली म्हणून नाही बोलणाऱ्याचं फावायला लागलं, नको त्याचं फावायला लागलं. त्याच्यामुळं करारी बाण्यानं चालू करायचं. कारण महाराजांचा बाण आहे. महाराजांनी सांगितलं भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळाचे माता हानू काठी. अरे तुम्ही जर आमच्यासाठी काही करत असाल तर आमच्या हृदयाच्या पायाला तुमच्या पायातरी येणे अंथरू. पण तुम्ही नाटकच करत असाल तर तुमचा पुरका पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे आमच्या वारकरी संप्रदायाची एक अशी निशाणे. या अभंगात जर आलो आम्ही तर महाराजांनी सांगितलं झळकती पताका. अरे पताका अशा झळकत आहेत आणि त्याच्यावरती गरुड टक याचे भार आहेत. हा आमचा वारकरी बाण आहे. आणि वारकरी बाणा हा उराउरी आम्ही काय करत आहोत, जतन करत आहोत. जो वारकरी आहे ना वारकरी मस्तक हे पायावरी. वारकरी सत्तांच्या कुणाच्याही लोक नाही पाया पडत, वारकऱ्याच्या पाया पडतात. कारण त्याला वारकरी म्हणतात. जो वार करतो दंभावरती, जो वार करतो विकारावरती, जो वार करतो चुकीच्या गोष्टीवरती, त्याला वारकरी असं म्हणतात. हा वारकरी बाणा आमचा आहे आणि तो बाणा आम्ही उराउरी जतन करतो. पंढरपुरामध्ये विठाई वारकरी गुरुकुल या नावानं जवळपास 28 विद्यार्थ्यांची आमची वारकरी शिक्षण संस्था आहे. काही विद्यार्थी माझ्या सोबत मी आणत असतो दाखवायला, लग्नाला नाही बरं का. नाही आमच्याकडे विद्यार्थी आहेत ते दाखवायला. नाहीतर आपल्या लोकांनी दाखवणं हा शब्द एवढा वाईट करून ठेवला. कुठं नेलं यांना दाखवायला ना.
काय दाखवायची गोष्ट आहे का? आणि जे आहे ते दिसतच ना. तुम्हाला सांगतो मग आता त्या दिवशी आम्ही हे करत होतो ते म्हणजे जरा पावडर लावली. आम्ही म्हणलं पाया पडतो तुमचा. मी अजून पावडर लावलीच नाही म्हणलं कधी. काही गरजच नाही ना पावडर लावायची. अरे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. आपलं मन स्वच्छ असलं ना आपला चेहरा कसाही असो तो काय दिसतो निर्मळ नाही निर्मळच दिसतो तो. आपलं पोट स्वच्छ ठेवायचं आहे. कुणाही विषय आपल्या मनामध्ये आकस नाही ठेवायचा. कारण काहींनी आकस ठेवला कोरोनात गेले. ते आकस ठेवला कोरोनात गेले. आमच्या इकडं गावाच्या तिकडे पलीकडे एकानं शाळा ओपन केली. आवळे महाराज शाळा ओपन केली. त्यानं बोर्ड लावला नवीन. तो तसला व्हाईट बोर्ड आणला. नवीन व्हाईट बोर्ड आणला तो. आणि व्हाईट बोर्ड आणला ना 8व्या दिवशी त्याचीच बातमी लिहिली तिथं. बघताय काय खरं बोलतोय मी. त्याच नाव लिहावं लागलं. म्हणजे जो बोर्ड लावतोय त्याच नाव त्याच्यावर लिहिलं जाईल काय माहित नाही. काल सकाळी आम्ही एक कीर्तन करत होतो. म्हणलं गड्यांनो सावध व्हा. अशा फोटोत आपण जाण्याच्या आधी बस अशा फोटोत आपण जाण्याच्या आधी आपण सावध झालं पाहिजे. आणि आम्हाला संतांनी सावधानतेचा पवित्रा झालेला आहे. संत सांगतात याच मार्गाने अनेक साधू गेले अनेक संत गेले आणि हे सगळे जे गेले ते पुढे निधाई झाले. हे निधाई झाले म्हणजे समाधानाला पावले. महाराजांना विचारलं त्यांनी सांगितलं झाले समाधान कधी जई तुमचे देखील चरण. नाथांनी सांगितलं बाबा अवघ्याची त्रैलोक्य म्हणत जावा की जरा अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे आता कधी जई जगन्नाथा चरणी चित्त ठेले. अरे हा नाथांचा संप्रदाय आहे. हा जगन्नाथाचा संप्रदाय आहे. आणि ह्या जगन्नाथाचा रथ ओढायला कोणी एक नाही. संत कृपा झाली इमारत फळ आली. ज्ञानदेवे चिला पाया उभारेला हा आमचा आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या स्त्री संतांना सन्मानाची वागणूक आहे बरं का. अरे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग जनाबाई तेवढ्याच अधिकारानं ज्ञानोबारायांच्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये उभे आहेत. आणि ज्ञानोबाराला सांगतायत ते बोला अभंग आणि ज्ञानोबाराय म्हणतात अभंग. कळलं का तुम्हाला काय जनाबाईचा अधिकार आहे. लक्षात येतंय की आपल्या या माता मावल्यांचा अधिकार तितकाच आहे. अरे मुलगा मुलगी समान माना आणि दोघांनाही शाळेत आणा. ही महत्वाची तुम्हाला सांगतो एक भावना आहे. श्रीमंतांनी सांगितलं याची मार्गी बहुत साधू गेले बहुत संत गेले. कड्यांनो तुम्ही आड रानाने जाऊ नका. नका जाऊ आड राणे. आड रानाने जाऊ नका म्हणजे माणिकचंद खाऊ नका. आड रानाने जाऊ नका म्हणजे तंबाखू खाऊ नका. आड रानाने जाऊ नका म्हणजे तीर्थ घेऊ नका. हे असं दुसरं काय बरोबर एक नाही. हे सगळं करू नका. आता आम्ही परवा दिवशी पाठामध्ये एक अभंग बघत होतो. विषय वाढेल पुढे सांगायचं झालं तर अजून पुढल्या वर्षी वगैरे आपल्याला बघायला हरकत नाही. काही गोष्टी विधिमुखानं सांगितल्या जातात आणि काही गोष्टी निषेधमुखाने सांगितल्या जातात. ज्या विधिमुखानं सांगितलेल्या असतात त्याचा अंगीकार करायचा असतो आणि निषेधमुखानं सांगितलेल्या गोष्टी काही त्याज्य असतात काही स्वीकारणे असतात. असा बराच सगळा विषय आहे. तुम्हाला कळेल अशा शब्दात सगळंच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता मग शेवटी असलं तसलं चालू झालंय. लक्षात आलं तुमच्या महाराजांनी सांगितलं याची मार्गी बहुत साधू संत गेले. नका जाऊ आड राणे आड राणी जाऊ नका. हे पुराणाने सांगितलं. ऐसी गरजती पुराणे चोखाळलेल्या वाटा नलगे पुसाव्या धोपटा. ज्ञानोबारायांचं भजन घेतलंय आपण. आता तुकोबरायांचं भजन घ्यायचंय. चोखाळलेल्या वाटा नलगे काय नलगे पुसाव्या धोपटा. अरे ही धोपट वाट आहे. अनंत फंद्यांनी सांगितलं बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको. कष्टाची बरी भाजी भाकरी उपसागरीची चोरी नको. हे त्यांनी छंदात बसवून सांगितलं. तुम्हाला सांगतो तो छंद आपल्याकडे असायला पाहिजे. महाराजांनी सांगितलं बाबा या मार्गाने गेल्यानंतर काहीच अडचण नाही. तर तिसरं चरण काय बघा थोडस त्या मार्गाला तू काय कर. विठाल विठाल ऐसी गरजती पुराणी. शेवटचं चरण आहे तुकाराम 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 तुकाराम
मला संस्थेची कोण नंबर आहेत का? म्हणा पहिला विचार म्हणा. झळकती पताका